हाय फ्रेंड्स, आता आपण आहोत ते राजीव गांधी स्टेडियमवर आहोत आणि आता आपण जो सामना पाहणार आहात कबड्डीचा तो इयत्ता 8वी विरुद्ध इयत्ता 11वी हा फायनल सामना इथे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपल्यासमोर मॅडम आहेत रेफरी, तर त्या सामन्याबद्दल सांगतील। नमस्कार। आज आमच्या दादापूर हायस्कूल शालेय स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि कबड्डीचे सामने चालू आहेत मुलींचे। आज इयत्ता 8वी विरुद्ध इयत्ता 11वी हा कबड्डीचा फायनल सामना तुम्ही बघताय आणि इयत्ता 8वी लहान मुली आहेत, अगदी छान प्रकारे खेळताय तुम्ही बघतायत। आणि इयत्ता 11वी महाविद्यालयीन मुली आहेत, थोड्या मोठ्या आहेत, पण दोन्ही संघ आमचे खूप तुल्यबळ आहेत, एकमेकांसोबत चांगली स्पर्धा करतील अशी मला तरी आशा आहे। आपण बघूया आता सामना सुरू होतोय। थँक्यू। तर आता इथे फायनलचा कबड्डी सामना सुरू होणार आहे मुलींचा। सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सामन्याला आता सुरुवात होते। स्टेजवर या जरा। विशाखा राजेंद्र बावळे आणि वैष्णवी नंदकुमार चव्हाण लगेच स्टेजवर या। कबड्डी रात काढायचं राय। तायक्वांडोचे विद्यार्थी मला येऊन भेटायचं आहे। गवंडी वाघाटे मला स्टेजवरती येऊन भेटा। आवाज येऊ दे। वळगे दात काय करते? अरे आठवले काय करताय? हरवायचं आहे त्यांना। राखीव घाल ना जरा आतमध्ये।
इयत्ता 8वी 2 गुण झालेले आहेत आणि 11वी 14 गुण झालेले आहेत. इकडच्या मैदानावर बोला. बारावी सोबत जोर आला ना तुला, मग आता काय झालं? ती घाबरते, ती म्हणते तू येऊन धरून घेऊन येते इकडे. म्हणून जात नाही मी. जा कधी घेऊन ये एकदा. गांगड कुठं त्या हाताल बाहेर, गांगड कुठं त्या हाताल बाहेर. अगं भमिनी खेळून तिथं पोरगा. सामना संपलेला आहे. इयत्ता 11वीने हा सामना जिंकलेला आहे.